बस पकडण्यासाठी, जी की फ्री बसेस आहे इथून. ॲक्च्युली बस लागलेली आता मी बघतो, बसमध्ये बसून जातो. स्टॅच्यू ऑफ युनिटीला करताय बस येईलच आता, आली बस. बसमध्ये बसून आम्ही जाऊ स्टॅच्यूकडे. फ्री बसेस आपण तिकडनं बस स्टॉपवरून बसतो. इकडे व्हेकल्स, एक्सटर्नल व्हेकल्स अलाउड नाही आहे, एक्सेप्ट इथले जे लोकल्स व्हेकल्स आहेत GJ22 तेच अलाउड आहेत फक्त. आणि हा एंट्री पॉईंट आहे इकडनं स्टॅच्यूला जाण्यासाठी. आणि इथूनच जंगल सफारी वगैरे आणि अजून जे चिल्ड्रन्स पार्क वगैरे त्याच्यासाठी बस पण इकडनंच जाते. बट हे जे स्टॅच्यूला जाण्यासाठी केलेलं आहे 2 वाजेचं, 2 ते 4चा टाईम स्लॉट आम्ही बुक केलेला आहे स्टॅच्यूसाठी व्हिजिट करण्यासाठी. आणि वरचं व्ह्यू गॅलरीचं तिकीट घेतलं आहे आम्ही. एक्सप्रेस काही घेतलेलं नाही आहे, कारण की एक्सप्रेसची काही गरज नव्हती, कारण एवढी गर्दी नाही दिसत आहे आज. आणि आता इकडनं एंट्री केली आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला. हे जे बॅक साईडला चेअर्स दिसत आहेत ना, बेंचेस ठेवलेले आहेत लाईट शोसाठी. रोज रात्री 6 ते 8 असतो ना रे लाईट शो 6 ते 8 असतो. अँड आता इकडनं परत अजून 3 सेकंड एंट्री, इकडून एंट्री आहे व्ह्यू गॅलरीची. या साईडने एक्सप्रेसवाल्यांची एंट्री आहे आणि इकडनं फक्त म्युझियमवाल्यांची एंट्री आहे. हा मेन एंट्री पॉईंट आहे इकडनं स्टॅच्यूला व्ह्यू गॅलरीला जाण्यासाठी. पण सगळ्यांचा कॉमनच पॉईंट आहे एंट्री पॉईंट. बट एक्सप्रेसची व्ह्यू गॅलरीची आणि म्युझियमची लाईन वेगळी करून देतात ते लोक पुढे गेल्यानंतर. इकडच्या साईडला डॅम आहे, त्या साईडला बटरफ्लाय गार्डन. इकडनं आपण केली एंट्री अँड दिस इज द व्ह्यू गाईज. उधर से जाना है, उधर से एंट्री है. आता इकडनं एक्झिट होती, त्या साईडला एंट्री. आणि हे फॉर द एक्सप्रेस तिकीट पीपल्स. फिरूंगे व्ह्यू गॅलरीला जाण्यासाठी इकडे एंट्री केल्यावर आहे थोडंसं असं सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यूचं ठेवलेलं आहे यांनी. आणि ही जी मागे क्यू दिसते ती व्ह्यू गॅलरीची लाईन आहे पूर्ण विदाऊट एक्सप्रेस तिकीटवाले. एक्सप्रेसवाल्यांसाठी विदाऊट क्यू डायरेक्टली लिफ्टला एंट्री आहे. आता ही लिफ्टसाठी एंट्री सगळी व्ह्यू गॅलरीसाठी. आता आम्ही पण जाऊ तिकडे क्यूमध्ये उभं राहू आणि मग बघू किती लांब आहे. तो भरपूर लांब तर दिसतं इकडनं. ही लिफ्ट आहे एंट्रीची पण आणि एक्झिटची पण. आता मध्ये आम्ही आलेलो इकडे 150 मीटर्स हाईट आहे टोटल याची. अँड इकडून मध्ये व्ह्यू गॅलरीची एंट्री.
पूर्ण स्ट्रक्चर आहे साईडचं, जो ओपन ठेवलेलं आहे त्यांनी दाखवण्यासाठी की कसं स्टॅच्यू मधून बनवलेलं आहे त्यांनी. आत्ता मी व्ह्यू गॅलरी बघून आलो अँड मस्त आहे वरून व्ह्यू मस्त, डॅमचा आणि सराउंडिंगचा व्ह्यू येतो. थोडा नर्मदा रिव्हरचा व्ह्यू आहे इकडच्या अपोजिट साईडला आणि एका साईडला गॅलरी बनवलेली आहे. थोडंसं एवढं पिक्चर्स वगैरे काही तिकडे खास येत नाही. क्लिक करायचा ट्राय केला आम्ही बट काही नाही, विथिन 20 to 30 सेकंड. अरे 30 सेकंडमध्ये लिफ्टवरती घेऊन जाते आणि खाली पण येऊन जाते. फक्त व्ह्यू गॅलरी किती 150 मीटरवर व्ह्यू गॅलरी आहे आणि टोटल स्टॅच्यूची हाईट 182 मीटर्स आहे. आणि आयर्न मॅन ऑफ इंडिया सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीमध्ये ती मूर्ती बनवलेली त्यांनी आणि स्टॅच्यू. हे काही बटरफ्लाईजचे अँड ॲनिमल्सचे वेगवेगळे पिक्चर्स आणि त्यांच्या डिटेल्स आहे स्क्रीन्सवर. आणि इकडे थिएटर आहे, त्याच्यामध्ये स्क्रीनिंग चालू असते नेहमी की स्टॅच्यू कसा बनलेला आहे पूर्ण. आणि या साईडला पण एक मोठी स्क्रीन आहे जिकडं त्यांनी दाखवलेलं आहे की स्टार्टिंगपासून स्टॅच्यू कसा बनलेला आहे. मोठ्या स्क्रीनवर स्टॅच्यू कसा बनला ते पण दाखवतात. आणि तिकडच्या साईडला थिएटर पण आहे, तुम्हाला बघायचं जायचं असेल तर 380 रुपीज पर पर्सन तिकीट आहे. आणि जे की तुम्ही एक्सप्रेसने पण जाऊ शकता विदाऊट क्यू, बट क्यू काय एवढी मोठी नसते त्याच्यामुळे एक्सप्रेस तिकीट घेण्याची काही गरज नाही. 380 सफिशियंट आहे. इकडे आता थोडंसं आउटसाईडला आलेलो आहे आम्ही, म्हणजे आउटसाईडला म्हणजे थर्ड डेकला आलेलो आहे. फर्स्ट फ्लोअर स्टॅच्यूच्या व्ह्यू गॅलरीला जाऊन आलो. इकडच्या साईडला एक्झॅक्टली बॅक साईडला डॅम आहे. थोडंसं पाऊस पडलेला त्यामुळे डॅम फुल लागलं. त्यांनी विंडोज ओपन केलेल्या आहेत 5-6. बॅक साईडला थोडा माउंटेन व्ह्यू पण आहे. स्टॅच्यू एवढा मोठा आहे की पूर्ण मोबाईल फील्ड करावा लागतो मला डाऊन साईडला दाखवण्यासाठी सेल्फी कॅमेरामध्ये. डॅमचा एकदम क्लास व्ह्यू आहे बॅक साईडला. पायाजवळचा व्ह्यू आहे हा. कशी व्ह्यूइंग गॅलरी बनवलेली इकडे पूर्ण 360 गॅलरी. स्टॅच्यू आणि ते आर्ट गॅलरी म्युझियम वगैरे पूर्ण फिरून झालं आहे आमचं. आणि आता आम्ही जंगल सफारीचे तिकीट्स बुक केले ऑनलाईन. स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्ले स्टोअरला ॲप आहे. iOSला पण त्यांनी लिंक दिलेली आहे बट iOSला ते काहीतरी इश्यू होता आय गेस, त्याच्यामुळे ते ॲपमध्ये रिडायरेक्ट करत नव्हतं. तर आम्ही अँड्रॉइडवरनंच करून घेतले तिकीट्स बुक. जंगल सफारीचे 200 पर पर्सन आहे त्याचं पण तिकीट. आणि याचं व्ह्यू गॅलरीचं 380 पर पर्सन आहे. जर तुम्हाला जायचं असेल वरती 150 मीटरपर्यंत म्हणजे चेस्ट आहे त्या स्टॅच्यूची, तिथून तुम्हाला पूर्ण 360 व्ह्यू. 2 गॅलरी दिलेल्या आहे, एक साईडची त्या बॅक साईडची केवड्याचा व्ह्यू येतो तिकडनं एकतानगरचा आणि तिकडनं डॅमचा व्ह्यू येतो एका साईडला.